हाय मित्रांनो, आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण अगदीच छोट्याशा घटकासंदर्भात माहिती समजून घेणार आहोत। ऑलरेडी आपण फोनिक साऊंड्स या संदर्भात डिटेल्स आपण समजून घेतलेले आहे। त्या संदर्भात आपण व्हिडिओ तयार केलेला आहे। जर कोणी पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिली जाईल, ती तुम्ही नक्कीच पहा आणि ते समजून घ्या। त्याच्याशीच रिलेटेड असणारा जो काही आपला आजचा टॉपिक आहे, त्या टॉपिकचं नाव आहे डायग्राफ। काय नाव आहे तर डायग्राफ। डायग्राफ म्हणजेच काय तर थोडक्यात दोन व्यंजनापासून तयार झालेला नवीन शब्द, त्याला आपण डायग्राफ असे म्हणत असतो। मराठीमध्ये आपण त्याला म्हणत असतो जोडाक्षर, बरोबर का? मग असे जे काही लेटर्स आहेत ते लेटर्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत। डायग्राफ्स याच्या माध्यमातून आपल्याला डायग्राफ्स लेटर कोणते आहेत, त्याचा वापर कोणत्या पद्धतीने केला जातो ते आपण समजून घेणार आहोत। फोनिक लेटरच्या माध्यमातून आपण ती सविस्तर माहिती समजून घेतलेली आहे आपल्या त्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याचबरोबर प्रोनाउन्सिएशन ऑफ इंग्लिश व्होवेल्स त्याची माहिती आपण समजून घेतलेली आहे। आधी ते समजून घ्या आणि नंतर मग डायग्राफ जो काही आपला टॉपिक आहे माहिती तुम्ही समजून घ्या। जोपर्यंत आपण फोनिक लेटर्स असतील, प्रोनाउन्सिएशन ऑफ व्होवेल्स असतील, हे आपण बघत नाही किंवा ते आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला डायग्राफ्स कळणार नाहीत। डायग्राफ्स म्हणजेच काय तर त्याची डेफिनेशन या ठिकाणी लिहिलेली आहे। डायग्राफ्स म्हणजेच अ कॉम्बिनेशन ऑफ टू लेटर्स रिप्रेझेंटिंग वन साऊंड इज कॉल्ड डायग्राफ। अ कॉम्बिनेशन ऑफ टू लेटर्स रिप्रेझेंटिंग वन साऊंड इज कॉल्ड डायग्राफ। की दोन अक्षर एकत्र आल्यानंतर जेव्हा ते एक नवीन उच्चार निर्माण करत असतात तेव्हा त्याला डायग्राफ असे म्हणतात किंवा जोडाक्षर असे म्हणतात। अ कॉम्बिनेशन ऑफ टू लेटर्स, दोन अक्षर एकत्र आल्यानंतर रिप्रेझेंटिंग वन साऊंड, ते दोन अक्षर नंतर एका उच्चाराचा या ठिकाणी सादरीकरण करत असतात। दे आर कॉल्ड अ डायग्राफ। त्यालाच आपण जोडाक्षर असे म्हणत असतो। मग जोडाक्षर किंवा डायग्राफ्स कोणते आहेत तर एक्झाम्पल म्हणून आपण या ठिकाणी फक्त ते लेटर्स लिहिलेले आहेत आणि या ठिकाणी सविस्तर आपण माहिती समजून घेणार आहोत। डायग्राफ्स कोणते आहेत? SH, CH, PH, WH, KN, CK, QU, TH and WR. They are examples of diagrams. हे जे काही उदाहरण आहेत ते जोड अक्षराचे उदाहरण आहेत किंवा डायग्राफ्स याचे उदाहरण आहेत। मग प्रत्यक्ष याचा वापर कसा केला जातो तर या ठिकाणी समजून घ्या। डायग्राफ जे जोड अक्षर आहे ते पहा। SH असेल तर आता व्यवस्थित समजून घ्या। आपण जेव्हा फोनिक लेटर्स आपण समजून घेतले त्यामध्ये S आणि H याचा पर्टिक्युलर साऊंड आहे, वेगळा उच्चार आहे। जसं की एस चा स या पद्धतीने उच्चार होत असतो आणि एच चा ह या पद्धतीने उच्चार होत असतो। फोनिक्स लेटर्स मध्ये एस चा स म्हणून उच्चार होत असतो आणि एच चा ह म्हणून उच्चार होत असतो। परंतु डायग्राफ्स मध्ये त्याचा उच्चार कसा होत असतो तर श म्हणून होत असतो। काय म्हणून होत असतो? श म्हणून होत असतो। म्हणजेच एस आणि एच जर एकत्र आले तर त्याचा एक नवीन उच्चार तयार होत असतो, बरोबर? काय म्हटलेलं आहे? अ कॉम्बिनेशन ऑफ टू लेटर्स, दे आर रिप्रेझेंटिंग वन साऊंड। की दोन अक्षर एकत्र आल्यानंतर एक उच्चार तयार करत असतात, त्याला काय म्हणतात? दे आर कॉल्ड अ डायग्राफ, बरोबर? एस एच एकत्र आल्यानंतर त्याचा उच्चार तयार झालेला आहे श। मग या डायग्राफचा वापर कसा केला जातो शब्दामध्ये तर पहा या ठिकाणी शो,
SH शो, शॅडो, शो शॅडो, पहा शो मध्ये SH, शॅडो मध्ये SH, हा एक वापर झालेला. तर या पद्धतीने डायग्राफचा वापर केला जात असतो. पुढचा डायग्राफ पहा CH. आता CH याचा वापर 3 पद्धतीने केला जात असतो. एक च उच्चाराने, दुसरा क उच्चाराने आणि तिसरा श उच्चाराने. ते कसं पहा, या ठिकाणी जे काही च चे उच्चार कसे केले जातात, तर जी स्पेलिंग लिहिलेली आहे ती आहे CHAIR, चेअर. उच्चार कसा झाला, च चेअर, च चेंज, च चा उच्चार. CH उच्चार च, क आणि श. आता आपण जर ह्या डायग्राफ किंवा ह्या लेटरचा विचार केला तर CH, सी चा वापर स अदरवाइज क साठी केला जातो आणि एच चा वापर ह. प्रोनाउन्सिएशन कसा आहे त्याचा, फोनिक साऊंड कसा आहे, तर स, क आणि ह अशा वेगळ्या प्रकारचे त्याचे फोनिक साऊंड्स आहेत. परंतु डायग्राम्स मध्ये ते जेव्हा एकत्र येत असतात, एकत्र आल्यानंतर त्याचा उच्चार होत असतो च, च चेअर, च चेंज. पुढचा पहा, च क चा उच्चार कसा होत असतो पहा, CH आहे, CH, CH पहा. कॅरेक्टर, कॅरेक्टर, कॅरेक्टर नाही म्हणत आपण म्हणतो कॅरेक्टर. अँकर, अँकर, क चा उच्चार, क चा उच्चार. उच्चार कसा होतोय, क चा होतोय. बरोबर. पुढचा पहा श. CH जर त्या स्पेलिंग मध्ये आला असेल तर त्याचा उच्चार कसा होत असतो, शेप, शेप. चीप नाही म्हणत आपण शेप म्हणत असतो, शेप. मशीन, 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 शेप, मशीन, CH मशीन. शेचा उच्चार होतोय का, समजून घ्या व्यवस्थित. तिसरा पहा PH. आता P चा आणि ह चा फोनिक साऊंड कसा आहे, तर P चा प, H चा ह. परंतु एकत्र आल्यानंतर उच्चार कसा होतो, फ होतो. फ, फोन, फ ग्राफ, फ फोन, फ ग्राफ. पहा फोनिक साऊंड वेगळ्या प्रकारचा असतो आणि जेव्हा ते एकत्र येत असतात, एकत्र आल्यानंतर त्यांचा उच्चार बदलत असतो. ठीक आहे. पुढे पहा WH. आता WH, W साठी व आणि H साठी ह, फोनिक साऊंड. परंतु डायग्राफ मध्ये आल्यानंतर त्यांचा उच्चार व होत असतो, व. पण त्याचा वापर कसा केला जातो, WH व्हॉट, व्हाईट. WH व्हॉट, व्हाईट, व्हॉट अँड व्हाईट. वेन, वेअर, विच हे त्याचे शब्द आहेत. WH चे डायग्राफ मध्ये अशा प्रकारचे ते शब्द वापरले जातात. ओके. पुढचा पहा KN. KN. आता KN साठी न, N साठी न आणि K साठी क. परंतु डायग्राफ मध्ये जर समजा ते आले असतील तर त्याचा उच्चार न होत असतो. एकत्र आलेले आहेत परंतु उच्चार कसा झाला, न झाला. तो कसा, नो, नॉट, नो, नॉट, नॉलेज हे शब्द आहेत त्याचे. डायग्राफ मध्ये तो उच्चार हा बदलत असतो. फोनिक साऊंड नुसार त्यांचा उच्चार नसतो तर तो चेंज होत असतो. हा फरक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण याच्यावर आधारित आपल्याला पुढील काही
जे काही टॉपिक्स आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत आणि म्हणून ही माहिती समजून घ्या. पुढचा पहा CK. आता CK म्हटलं तर C साठी स अदरवाइज क आणि K साठी क, परंतु डायग्राम मध्ये आल्यानंतर त्याचा उच्चार होतो क. कसा होतो? क होतो. CK. आता CK कुठे आहे त्या ठिकाणी? CK. क्लॉक. डक. क्लॉक. डक असा उच्चार होत असतो. पुढचा पहा QU चा पहा क्व. QU चा प्रोनाउन्सिएशन कसा आहे डायग्राफ मध्ये? क्व. उच्चार कसा झाला? क्व झाला. क्व. वापर कसा होतो शब्दामध्ये? QU. क्वीन. क्विक. क्विकली. हे उच्चार आहेत. हे उच्चार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. म्हणजेच काय की डायग्राफ्स आहेत, फोनिक साऊंड आहे, ते आपल्याला लगेच कळणार आहे. पुढचा पहा TH. आता TH पर्टिक्युलर त्याचा वापर माहितीच आहे. T साठी ट, H साठी ह, किंवा या ठिकाणी आपण त वापरू शकतो फोनिक लेटर्स मध्ये, फोनिक साऊंड मध्ये. परंतु या ठिकाणी TH एकत्र आल्यानंतर द आणि थ उच्चार होत असतो. आता द मधून द चा वापर जर केला असेल तर तो कसा? द, धिस, द, दे. पहा द, दे, द, धिस, द, दे. आणि थ म्हणून जर वापर झाला असेल तर थ, थँक, थ, क्लॉथ. TH थ वापरला. थँक यू थ वापरलेला आहे. उच्चार कसा होतोय फार महत्वाचा आहे. पुढचं पहा शेवटचं WR साठी आपण या ठिकाणी ऑलरेडी माहिती समजून घेतलेली आहे. व आणि R साठी र. परंतु WR एकत्र आल्यानंतर त्याचा उच्चार होतो डायग्राफ मध्ये र होत असतो. तो कसा? WR राईट, र रॉंग, रिस्ट. बरोबर. अशी वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जात असतात. त्याच्या प्रोनाउन्सिएशन नुसार, त्याच्या उच्चारानुसार आपण ती शब्द वापरत असतो. छोटासा टॉपिक होता. माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणि जर कोण नवीन असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आपल्या सर्वांना अशाच नवनवीन प्रकारची माहिती मिळू शकेल. आपण लवकरच भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमाने. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.